रेडी रेडी. अक्षय अक्षय रेडी आहे. अक्षय रेडी आहे. अक्षय ऐक ना, हे आम्ही बसलेले ते तुझ्यासाठी ओके आहे, फ्रेम ओके आहे? कारण मला मास्टरची फ्रेम आणि क्लोजच्या दोन्ही फ्रेम जरा वेगळ्या वाटतायत. काय म्हणतोय? पोस्टला करेल, पोस्ट मध्ये करेल तो. बर ठीक आहे, ओके सुरू करू ना मग. नमस्कार, मी सुलेखा तळवलकर. दिल के करीबच्या सावलीतल्या कलांमध्ये तुम्हा सगळ्यांचं अगदी अगदी मनापासून स्वागत करते. संकलन किंवा एडिटिंग हा शब्द तुम्ही नक्कीच ऐकला असेल, पण हे काम काय असतं, हे नक्की कसं चालतं, याबद्दल तुम्हाला फारशी माहिती नसेल, हो ना? तेव्हा आज एडिटिंग म्हणजे नेमकं काय आणि एडिटरवर कोणकोणत्या जबाबदाऱ्या असतात हे आपण जाणून घेणार आहोत. आजच्या भागात भेटणार आहोत भक्ती मायाळू यांना. या जवळपास 20 वर्ष संकलक म्हणून काम करतात. नमस्कार. नमस्कार. वेलकम टू दिल के करीब, सावलीतल्या कला. थँक्यू सो मच. मी काय म्हणू? भक्ती म्हणू, भक्ती ताई म्हणू? भक्ती म्हटलंस तर मला खूप आवडेल. मला पण आवडेल. बरं, तू दिल के करीब बघितलंच आहेस. हो. तेव्हा तुला माहित असेल की तुझं स्वागत आम्ही भरपूर गिफ्ट्स देऊन करू. हो. मला दिल के करीब बघायला खूप आवडतं आणि मी खूप वर्षापासून, म्हणजे मला वाटतं वर्ष दीड वर्ष झालं मी हे खूपसे एपिसोड सगळे बघितलं असं नाही म्हणणार मी, पण बघितलेत आणि मला खूप आवडतात. ते दिल के करीब वाटतात नेहमी. ज्या पद्धतीने तुम्ही सगळी टीम, तू आणि आपली सगळी टीम ते हँडल करता ते मला खूप आवडतं. म्हणजे खरोखरच आपलेपणातला एपिसोड हा वाटतो नेहमी आणि खूप मला आनंद पण झाला खरं सांगायचं तर, की अरे माझा इंटरव्ह्यू दिल के करीब मध्ये आहे असं झालं. थँक्यू. बरं, बाय द वे, मी तुला आतापर्यंत ना जेव्हा भेटले तेव्हा तुला असं कधी छान ड्रेसअप झालेली किंवा असं साडी बिडी मध्ये नाही बघितलंय. सो आज जरा विशेष सुंदर दिसतेस तू. अरे वा. ऍक्च्युली काय होतं सांगू, आता आपण त्याच्याकडे जाऊ. आता एडिटिंग बद्दल जेव्हा बोलू किंवा जबाबदाऱ्या काय असतात वगैरे, तर काय असतं ना, हे काम ना खूपसं म्हणजे अंडर प्रेशर करत असतो आम्ही असं म्हटलं तरी चालेल. खूप डेडलाईन्स असतात, खूप लास्ट मोमेंटला काम येत असतं आमच्याकडे. तर असं खूप ड्रेसअप व्हायला किंवा खूप छान असं तयार होऊन वगैरे बसायला वेळ नसतो. खूपसं राऊंड द क्लॉक काम चालू असतं. त्यामुळे मी आपली अशी जरा घरातल्यापेक्षा बऱ्या अवतारात तिथे असते आणि असं रात्री बित्री येऊन बघितलं तर खूप आणखीनच अवतार झालेला असतो असं म्हटलं तरी हरकत नाही. पण मी परत तसंच म्हणेन की जेव्हा मी दिल के करीब बघते तेव्हा मला ते इतकं छान वाटतं ना. अशा छान साड्या, तुझ्या सुंदर सुंदर साड्या असतात, खूप छान ड्रेस्डअप. तर मी ठरवलं की नाही, आता मला दिल के करीब मध्ये जर बोलायचंय तर मी छान साडी नेसणार. आणि योगायोग असा आहे की माझ्या भावांच्या ऑफिसमध्ये आता आपण जे शूटिंग करतोय, अजिंक्य देव, अभिनय देव माझे भाऊ आहेत, त्यांच्या ऑफिसमध्ये आपण शूट करतोय आणि मला भाऊबीजेला मिळालेली साडी मी आज इथे नेसले त्यांच्या ऑफिसमध्ये शूटिंग करताना. तो हा एक आणखीन एक योगायोग आहे. तर मला असं छान वाटतंय म्हणजे की दिल के करीब मध्ये आपण त्या ऑफिसमध्ये त्यांनी दिलेली साडी नेसून तुझ्या बरोबर असं बोलायला मजा येते. अरे वा, सुरुवातच छान वाटते. बघ, ती आपली एक मैत्रीण आहे निलिमा अमित आणि ती एक लाईफ कोच आहे, रेकी हिलर आहे. तिने तुझ्यासाठी एक खूप छान पुस्तक पाठवले. तिने स्वतःहून लिहिलंय, एक आयुष्य अनेक प्रवास, आनंदी जीवनाचं रहस्य. वा, अरे वा, मस्त. थँक्यू सो मच. रोहन प्रकाशन आपल्या दिल के करीब आहेत. बराच काळ आता ते आपले स्पॉन्सर आहेत आणि गेली 40 वर्ष या क्षेत्रात ते कार्यरत आहेत. त्यांनी तुझ्यासाठी खूप छान कादंबरी पाठवली आहे, चतुर, प्रणव सखदेव यांची. वा, मला आता छान खाद्य मिळणार आहे याच्यानंतर, म्हणजे पुस्तकं एक एक वाचायला. मस्त, थँक्यू. बरं, RDK 20 हा जर का कुपन कोड तुम्ही सर्वांनी वापरलात तर रोहन प्रकाशनी तुम्हा सगळ्यांसाठी 20% डिस्काउंट सुद्धा ठेवलाय.
आपले आणखीन एक मित्र आहेत प्रीतम थोरात, त्यांच्या ब्रँडचं नाव आहे कलर बग्स आणि टेराकोटामध्ये बनवलेली ही छानपैकी बॉटल तुझ्यासाठी पाठवली आहे. वा, हे तर इतकं उपयोगी गिफ्ट आहे माझ्यासाठी. कारण काय होतं माहितीये, एडिट करताना आपण एका बंद रूम मध्ये असतो, एसी चालू असतो, बरोबर, अजिबात तहान लागत नाही. तर ते सुरुवातीला काही वाटत नाही, नंतर त्याचा त्रास होतो, पाणी कमी प्यायला जातं. तर हल्लीच मी अशी सुरुवात केली आहे की बॉटल बाजूला ठेवायची समोर, म्हणजे मग ते कंपल्सरी प्यायलं जातं पाणी. तर हे मला खूप उपयोगी आहे आता. आता ही वापर आणि मस्त गार राहतं. गार राहतं, ते सगळ्यात महत्त्वाचं. थँक्यू. वेलकम. आपली आणखीन एक मैत्रीण आहे प्रीती शहा, जिचा एक NGO आहे उलुक द आउल. आणि नाव पण मस्त मस्त आहे ना, वेगळंच आहे. आणि तिने तुझ्यासाठी एक टेबल रनर पाठवलाय. वाव, खूप मस्त मस्त आयटम्स बनवते हा ती. खूपच सुंदर. वा, ती आजी गोधड्या बनवायच्या त्याची मला आठवण आली आता हे बघून. खूप सुंदर आहे, मस्त आहे, खूपच छान आहे. आणि हे जे फॅक्टरीमध्ये एक्सेस फॅब्रिक असतं ना, त्यातून हे लोक बनवतात बरं का. वा. सो त्यामुळे काय होतं की कुठलंही त्यांचं एक प्रॉडक्ट दुसऱ्या प्रॉडक्ट सारखं नसतं. सो युनिक प्रॉडक्ट असतं प्रत्येक, आणि वाया पण काही जात नाही, त्यामुळे खूपच छान. आपली आणखीन एक पार्ल्यातली मैत्रीण आहे सरिता पेडणेकर, आणि तिच्या ब्रँडचं नाव आहे शाकूज. बरं. ती की नाही मस्त मस्त लेदरचे प्रोडक्ट्स विकते, इतके सुंदर असतात. वा. तुझ्यासाठी लॅपटॉपची बॅग पाठवली आहे. अरे वा. आणि हे क्लच. वा, तुम्ही खूप असा ना विचार करून गिफ्ट देताय. म्हणजे मला ही सगळी उपयोगी आहेत. आता मी कुठेतरी, जनरली असं होत नाही, पण कधीतरी शूटला जावं लागलं तर मी ना माझ्या छोट्या लॅपटॉपवर काही मटेरियल घेऊन जाते तिथे, आणि काही डायरेक्टरशी डिस्कस करून, समजा तिथे काही दाखवायचं असेल तर तो जो मी लॅपटॉप घेऊन जाते त्याच्यासाठी आता ही उपयोगी पडणार. म्हणजे तुम्ही खूप विचार करून केलेलं आहे सगळं, म्हणजे नुसती गिफ्ट नाहीये. पण हे सगळं काम मनीषाताईचं असतं. अरे, मग मनीषाताईसाठी एकदा थँक्यू. कारण खरंच म्हणजे मला असं वाटतंय की खूप असं नुसतं गिफ्ट असं नाहीये, ते मला उपयोगी कसं आहे हा विचार करून दिलं गेलंय. नाही, ती या सगळ्याचा विचार करत असते. मस्त. नाशिकमध्ये एक NGO आहे घरकुल परिवार संस्था. विद्याताई फडके त्या चालवतात, आणि विद्याताई फडके आपल्या खरंच खूप दिलके करीब आहेत आणि खूप गोड आहेत. त्या खूप गोड आहेत. नाशिकला गेलीस की नक्की या संस्थेला तू विजिट कर. नक्की. दिव्यांग महिलांसाठी बनवलेली ही संस्था आहे, आणि विद्याताई त्यांच्याकडून खूप छान छान गोष्टी बनवून घेतात. वा, बापरे, हे त्यांनी बनवलं आहे. हो, गुढीचं वस्त्र त्यांनी बनवलं, आणि फिनिशिंग बघ ना, अतिशय सुंदर आहे. आणि म्हणजे सणावारासाठी खूप विचार करून, आणि किती छान आहे, म्हणजे त्याचा लुक किती छान आहे, फिनिश किती छान आहे, सुंदर आहे. नाशिकला गेलीस ना तर आवर्जून जा बरं का इथे. अगदी नक्की जाईन. खूप छान. आपली आणखीन एक मैत्रीण आहे मीना इनामदार, आणि त्यांच्या ब्रँडचं नाव आहे अप्रतिम साडी. वा, त्यांच्या साड्या खरंच अप्रतिम असतात. तुझ्यासाठी ना टसरची साडी पाठवली, आणि त्यावर रेशीम वर्क आहे. वा, ही पण परफेक्ट आहे तुझ्यासाठी, एकदम डिसेंट, सोबर. खरोखरच सुंदर आहे. म्हणजे मला ना आत्तापासून फील गुड वाटायला लागलेलं आहे. अजून सुरू व्हायच्यात आपल्या गप्पा, पण मला इतकी सगळी छान छान गिफ्ट घेऊन, आणि खरंच मला खूप आवडलंय. म्हणजे असं सांगायला म्हणून नाही, मला खरंच खूप आवडली. थँक्यू सो मच. मस्त आहे, मस्त आहे खरंच. आपले आणखीन एक मित्र आहेत अद्वैत बापट, आणि त्यांच्या ब्रँडचं नाव आहे सहज हवन एंटरप्राइज. अरे वा. तुझ्यासाठी ऑर्गॅनिक गोळापासून बनवलेला खरवस त्यांनी पाठवलाय. वा. पाठवलं नाही, आणलाय. त्याचं नाव पण किती छान आहे, सहज हवन, म्हणजे किती सुंदर नाव आहे. आणि ही पण माझ्या आवडीची गोष्ट आहे. हो ना. हो हो, म्हणजे मी कधी घेतला ना खरवस, आमच्याकडे चिकू नावाचा आमचा डॉगी होता, 14 वर्ष तो राहिला, आणि माझा आणि त्याचा दोघांचा खरवस फेवरेट होता. अच्छा. तर मी बऱ्याचदा घरी घेऊन यायचे ना, तर येताना तर अर्धा मी खाल्लेला असायचा, अर्धा उरलेला तो खायचा, म्हणजे घरातल्यांना मिळायचा नाही. पण आज मी देईन सगळ्यांना. आता तो इतका छान दिलाय गिफ्ट, तर पण खूप छान, मस्त. थँक्यू. ते समोर बसलेत ना कॅमेराच्या मागे, ते अद्वैत बापट. अरे वा, थँक्यू सो मच. थँक्यू.
आपले आणखीन एक मित्र आहेत, निशांत आवळे नावाचे, अतिशय गोड आहेत. आणि त्यांच्या ब्रँडचं नाव आहे चेरी पिक. त्यांनी तुझ्यासाठी मस्तपैकी केबिन बॅग पाठवली आहे वाव, आणि पर्सनलाइज नेम टॅग आहे बघ. अरे बापरे, सुंदर. हम्म. म्हणजे आता बाबांचा तुम्ही जेव्हा इंटरव्ह्यू केला तेव्हा एक बाबांसाठी हो आली आहे, हो. तर आम्हाला आता पूर्ण फॅमिलीला म्हणजे कुठे फिरायला जायची छान अरेंजमेंट झालेली आहे. येस. खूप छान आहे, खूप स्लिक आहे आणि खूप छान आहे. सो गप्पांना सुरुवात करू शकतो. येस. बरं, त्याआधी मला तुला एक गोष्ट विचारायची आहे. मगापासून मी अक्षयला विचारते. अक्षय म्हणजे आपला पोलंडमध्ये बसलेला मित्र, जो तिथे बसून हे सगळं मॉनिटर करतोय, बापरे. सुपरवाइज करतोय आणि एडिट सुद्धा तोच करतो. तो इथे असायचा तेव्हा कॅमेरा सुद्धा तोच हँडल करायचा. अक्षय बापट म्हणजे आपल्या दिल के करीबच्या सगळ्या प्रेक्षकांना माहितीच आहे. तर मला सांग, की मी प्रत्येक गोष्ट त्याला विचारल्यानंतर तो म्हणतो, "हां, ते पोस्टमध्ये होईल ताई, पोस्टमध्ये होईल." हे खरंच पोस्टमध्ये होतं, की तो बाता मारतो? मला फसवतोय का? पहिल्यांदा मला असं आधी सांगायचंय तुम्हाला सगळ्यांना, हं. की तुमची टीम खूप इंटरेस्टिंग आहे यार. म्हणजे कोणीतरी पोलंडमध्ये बसून तुमच्याशी कम्युनिकेट करतंय हं. आणि मग तो तिथे एडिट करणार आहे, इथे शूट होतंय आणि तुम्ही जे सगळं मी मगासपासून जे बघतेय, तर मला खूप मस्त वाटतंय सगळं. आता तुझा प्रश्न. हं. खूप गोष्टी होतात खरंच पोस्टमध्ये. म्हणजे मी आता मगाशी तू म्हणालीस ना 20 वर्ष काम करतेय वगैरे. हं. तर मी 20 वर्ष कशी काय राहू शकले याच्यामध्ये हं, याचं हं. उत्तर मला तिथेच सापडतं, हं. की इतक्या गोष्टी तुम्ही तिथे करत असता त्या एडिटिंग टेबलवर बसून हं. आणि ते इतकं इंटरेस्टिंग हं. तुम्हाला स्वतःला हं. बनवता येतं काम, हं. ऍक्च्युअल काम, हं. की अरे हे तिथे नव्हतं, तुम्ही फ्रेम तिथे चुकून लूज लावली गेली हं. आणि हं. अरे वरती तर एवढी मोठी जागा आहे रिकामी, ते हं. बरं नाही दिसत आहे. हं. तर ती आम्ही मग तिथे पोस्टमध्ये ती ऍडजस्ट करतो. हं. किंवा म्हणजे ह्या झाल्या छोट्या गोष्टी. हां. आणखीन खूप मोठ्या मोठ्या गोष्टी आहेत हं. ज्या खूप डीपर लेवलला स्क्रिप्टशी कनेक्टेड हं. अशा जेव्हा करता येतात, हं. खूपशा गोष्टी. पण हं. अगदीच खूपच अगदी वेड्यासारखी माती खाल्ली आहे आणि मग तुम्ही म्हटलं नाही आता हे नीट करा, तर ते नाही होत. पण म्हणजे जादू नाहीये तिथे, हं. पण तरी जादू आहे तिथे. अच्छा. बरं. एडिटिंग म्हणजे काय हे एका लेमॅनला, सर्वसाधारण माणसाला माहीत असतं हां, आजकाल. म्हणजे म्हणजे तेवढे सुज्ञ आहेत लोक. पण एडिटिंग म्हणजे कटिंग, कापणे किंवा कमी करणे हे एवढं त्यांना कळतं. पण नेमकं काय असतं गं एडिटिंग? म्हणजे म्हणजे त्यांना समजेल अशा भाषेत सांगशील का? हो. आत्ता तू मला जे गिफ्ट दिलंस की नाही, मी म्हटलं की ती कशी गोधडी वाटतेय छान. हां. तर ती कसं वेगवेगळी कापडं पण त्याच्यात घेतली, हं. पण अशी नुसती नाही जोडली ती. हं. त्याच्या मागे एक सेन्स पण आहे, एक हां. कलाकाराची नजर आहे, हं. हाताचं कौशल्य आहे. हं, हं, हं. कुठले रंग कुठे, हं. अगदी सेम सेम रंग आजूबाजूला नाही आले. मग हं. त्याच्यामध्ये त्यांनी विचार केला, हं. की नाही बाबा हा जर डार्क कलर आहे तर त्याच्या बाजूला मी लाईट कलर घेईन. हं. हं. मग त्याच्या शेप्सचा त्यांनी विचार केला. हं. किंवा ओव्हरऑल त्याचं एक बाबा हे कुठे मला कुठे ठेवायसाठी करायचं आहे. मग हं. त्याची लांबी रुंदी काय असेल? हं. हेच सगळे प्रश्न एका अर्थाने आमच्या एडिटिंगमध्ये पण विचारायचे असतात. हं. की शूट झालं आहे. हं. आता शूट होऊन मटेरियल आमच्याकडे आलं. हं. आता ते वेगवेगळ्या ठिकाणी शूट होत असतं. हं. 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 कधी-कधी वेगवेगळ्या वेळी शूट होत असतं. हं. हं. कधी-कधी सीन एका वेळी होत नाही. अर्धा सीन हं. एकीकडे होतो. बरोबर. मे बी त्याच्यानंतर 8 दिवसांनी त्याची कंटिन्युटी कुठेतरी हो. दुसरीकडे घेतली जाते. हो. शूट लेवलला खूप जण काम करत असतात याबद्दल, की हं. ती कंटिन्युटी कशी मॅच करता येईल. हं. आर्टिस्ट बऱ्याचदा हं. खूप आजकाल अवेअर झालेत सगळेच, हं. प्रेक्षकही हं. आणि काम करणारेही. हं. त्यामुळे आर्टिस्ट बऱ्याचदा आपल्या गोष्टी लक्षात ठेवतात, की हं. माझी कंटिन्युटी अशी होती, तुझ्या हं. हातामध्ये ते असं होतं. हं. हं. आणि एक असिस्टंट असतो डायरेक्टरचा, जो हे खास करून लक्ष ठेवत असतो, की हं. कंटिन्युटी काय आहे, हं. तुझा चेहरा त्यावेळी कुठे होता, हं. हात कसा होता. हं. पण तरी सुद्धा तुम्हाला ते पण एक
थोडंसं तारेवरची कसरत असते, कारण तुम्हाला ते खूप फ्रीली करायचं असतं. ऍट द सेम टाइम तुम्हाला त्या कंटिन्युटी लक्षात ठेवायच्या असतात. त्यामुळे बऱ्याचदा असे कन्फ्युजन होऊ शकतात. कारण इतकं पण ऍप्ट कोणी नसतं की अरे या अक्षरातल्या या शब्दाला माझी मान इथे होती बरं का, इतकं पण नसतं. कधी कधी ते होतच असं की नाही, एखाद्या शब्दाला माझी मान सरळ होती आणि नेक्स्ट टाइम मी शूट करताना माझी मान तिकडे होती. पण मला असं वाटतं की आर्टिस्ट म्हणून तेवढं भान ठेवलंच पाहिजे, म्हणजे दॅट इज अ पार्ट ऑफ युअर जॉब. हो, बऱ्याचदा तसं असतं, पण काही वेळेला होतात पण गोंधळ किंवा कन्फ्युजन्स. आणि तिथे मग एडिटरचं काम असतं की मग ते कसं दिसलं नाही पाहिजे. म्हणजे चांगल्या अर्थाने हे बघ, एडिटिंग म्हणजे कटिंग, बरोबर, एडिटिंग म्हणजे जॉईनिंग, एडिटिंग म्हणजे कीपिंग द पेस. की बाबा आता एक समजा एखाद्या फिल्म मधला एखादा सीन आहे आणि जो घोड्यावरचा समजा सीन आहे की घोड्यांची रेस आहे, तर त्याला ना एक स्पीड पाहिजे. ती घोड्यांची रेस आहे तर ते घोडे ज्या पद्धतीने धावतील ना तसे तुमचे शॉट्स पण कट झाले पाहिजे. तसं तुमचं शूटिंगच्या वेळी फ्रेमिंग पण पाहिजे. इतकं तुम्ही लूज फ्रेमिंग ठेवलंय तर त्याचा इम्पॅक्ट नाही येणार तुमच्यावर. तर या ज्या गोष्टी असतात ना त्या बऱ्याचशा एडिटिंग मध्ये सांभाळाव्या पण लागतात. किंवा कधी कधी ना एक छान असा सीन आहे, इमोशनल आहे आणि खूप छान पद्धतीने क्लोज मध्ये आर्टिस्टनी छान त्याचे रिएक्शन्स दिलेत, पण तरी मला असं वाटतं की नाही, मला आता ह्याच्या डोळ्याच्या जवळ जायचंय. तर तेव्हा मी तो एक डिजिटली चार्ज करते तिकडे. अच्छा. जो कदाचित शूट मध्ये केलेला नसेल, पण मला ती रिक्वायरमेंट वाटते की नाही, मला आता त्याच्या म्हणजे त्यांनी इतकं छान हे कधी कधी ना बघत बघत आपण डेव्हलप करत जातो की काय पद्धतीने डायरेक्टर शूट करतोय, कुठल्या पद्धतीने तो आर्टिस्ट त्याच्यामध्ये रिॲक्ट करतोय, स्क्रीन प्ले रायटरनी काय वाक्य दिलंय ह्याच्यावर पण. म्हणून मी म्हटलं ना की हे सगळं डेव्हलप करत जाण्याच्या गोष्टी आहेत. तर या सगळ्या जबाबदाऱ्या मग एडिटरवर येतात की तुम्ही तुमचं काम करा, कुठल्या कामामध्ये काही मिस्टेक आहे तर ती सुधारण्याचा प्रयत्न करा, कारण फायनली ते दिसताना छान दिसलं पाहिजे आणि ते प्रेझेंटेबल असलं पाहिजे, ते विषयाला धरून असलं पाहिजे, त्याची पेस सांभाळली गेली पाहिजे. अशा खूपशा गोष्टी आहेत. मी तुला विचारणार होते की एडिटरची जबाबदारी काय असते. सो मला असं वाटतंय की यातच सगळं आलं, म्हणजे लोकांना कळलं असेल असं मला वाटतंय. आणि मला असं वाटतं की खूप जबाबदारीचा जॉब आहे ग हा. म्हणजे कुठेतरी आपण जेव्हा फ्लोअरवर असतो आणि आपण शूटिंग करत असतो, तिथे जर का काही आपल्याकडून चुका झाल्या तर मला असं वाटतं एडिटिंगमध्ये आपण त्या सांभाळून घेऊ शकतो. बरोबर ना, रेक्टिफाय करू शकतो. मोस्टली बरोबर. आता जर का एखादा चांगला एडिटर व्हायचं असेल, और रादर एडिटर व्हायचं असेल, कारण आपल्याकडे म्हणजे अस्मिता चित्र अकॅडमीमध्ये सुद्धा खूप मुलं येतात ज्यांना डिरेक्टर व्हायचं असतं, एडिटर व्हायचं असतं, टेक्निशियन व्हायचं असतं, कॅमेरामन. तर त्या मुलांमध्ये कुठले गुण असणं अपेक्षित आहे? पहिलं पेशन्स पाहिजे. कारण हे तसं बघायला गेलं तर पहिल्यांदा खूप कंटाळवाणं काम असू शकतं. म्हणजे ती एक अशी खोल अशी गुहा आहे म्हणा, किंवा असं बाहेरून दिसताना ते खूप ओबडधोबड आणि खूप बोर असं काम वाटू शकतं. तर त्याचा आतला जो कोर आहे ना, तिथपर्यंत तुम्ही पोचल्यानंतर तुम्हाला त्याची मजा जाणवायला लागते. तर तिथे पोचण्याचा जो प्रवास आहे, जो करण्याची तयारी पाहिजे मनाची. कारण एक तर ग्लॅमर नाहीये, म्हणजे पूर्ण ग्लॅमरच्या क्षेत्रात राहून तुम्ही ग्लॅमर मध्ये नसता, तुम्ही कॅमेरा मागे असता. तर ती मनाची तयारी पाहिजे. बऱ्याचदा काय होतं माहितीये, खूप सुंदर सुंदर गोष्टी एडिटिंग मध्ये केलेल्या असतात, म्हणजे आयदर सांभाळलेल्या असतात किंवा स्वतःहून त्या तिथे निर्माण केलेल्या असतात, ज्या कोणालाही कळत नाहीत. म्हणजे जेव्हा त्या इतक्या सुंदरपणे आणि इतक्या स्मूथली केल्या जातात, त्या कळत नाहीत म्हणूनच त्याचं महत्व आहे. त्या कळायला नकोच असतात की मी इथे काय केलं. तर ना तिथे ही तयारी पाहिजे की जेव्हा एक वाहवा होत असते ना, तेव्हा कोणालाच माहित नसते की हे एडिटिंग टेबलवर ही गोष्ट झाली आहे का. तर ती पण तयारी पाहिजे, कारण तुम्ही किती जणांना ओरडून सांगणार आहात की मी हे केलंय, मी हे केलंय. त्यामुळे तुम्ही
चुपचाप बसून ऐकून घ्यायचं आणि त्याचा आनंद आतमध्ये घ्यायचा की मी ती एक गोष्ट केली होती. मे बी माझ्या बाजूला डायरेक्टर होते त्यावेळी त्यांना माहितीये, किंवा मे बी त्या रायटरला माहितीये की मी हे लिहिलं नव्हतं आणि हे असं आलंय. तर ती एक तयारी पाहिजे. आणि घड्याळाकडे नाही बघायचं ही सवय करायची. म्हणजे कामाला येताना घड्याळात बघून यायचं वेळेवर किंवा वेळेच्या आधी, आणि मग नाही घड्याळाकडे बघायचं अजिबात, की मग तुम्हाला काम संपवायचं आहे आणि ते त्या दिलेल्या वेळेत तुम्हाला टेक्निकली परफेक्ट करून द्यायचंय. म्हणजे मी त्याच्या 2 बाजू म्हणेन नेहमी, की एक असते ती कामाची आणि क्रिएटिव्हिटीची बाजू, आणि एक असते ती टेक्निकल स्पेसिफिकेशन. हे दोन्ही तुम्हाला सांभाळून हे काम वेळेत द्यायचं आहे. ती जबाबदारी पोस्टवर असते. पोस्ट म्हणजे एडिटर हा एकटा नाही, एक टीम असते ती पोस्टची. त्याच्यामध्ये पोस्ट प्रोडक्शन आलं आणि माझी टीम आली सगळी, म्हणजे ते सगळ्यांचं मिळून असतं ते काम, पण ते एडिटरशी कनेक्टेड असतं, ती एडिटरची जबाबदारी असते. तर ते सगळं तुम्हाला सांभाळून देता आलं पाहिजे त्या वेळेमध्ये. तर अशा काही काही गोष्टी आहेत ज्या लक्षात ठेवायला लागतात. म्हणजे जर का तुम्हाला यायचं आहे इथे, तर मग या सगळ्या गोष्टींचा म्हणजे एक विचार करून की हा नाही, माझी याला तयारी आहे सगळं, असं आलं पाहिजे. मग तुम्हाला काम करण्यात मजा पण येते. मग जर मला जायचंय आणि मी आज सकाळी लवकर आले तर मला लवकर जायला पाहिजे ना, किंवा मग मला मागच्या आठवड्यात पण सुट्टी नाही मिळालीये तर असं. म्हणजे मग मला एकदा आठवतंय की मी 22 दिवस सतत काम करत होते विदाऊट एनी ब्रेक, आणि मग 23व्या दिवशी मला ना सकाळी तिथे गेल्यानंतर जेव्हा मशीन काहीतरी टेक्निकल प्रॉब्लेम झालाय असं कळलं ना, तेव्हा मला इतका आनंद झाला आणि मी तिथे एडिट स्टुडिओमध्ये अशी मान ठेवून एक रिलॅक्स झाले. ह्या ज्या गोष्टी असतात ना, ह्याची कधी कधी त्रास होतो, नाही असं नाही, पण ह्या ऍक्सेप्ट केल्या गेल्या पाहिजेत आणि ह्याच्यातून गंमत शोधता आली पाहिजे, असं मी म्हणेन. खरंय खरंय. तू म्हणालीस ना पेशन्स गरजेचं आहे. हे फार कुणाला माहिती नाहीये, पण जेव्हा अवंतिका चालू होती आपली, त्यावेळेला ती झीवर होती, अस्मिता चित्रची मालिका, आणि तेव्हा एडिटचा सेटअप आपल्या घरात होता. अरे, आणि तिथे डे नाईट म्हणजे तो थांबायचा नाही, फक्त मशीनला आराम देण्यासाठी म्हणून लोक थांबायचे. पण शिफ्ट्स बदलायच्या, लोक बदलत राहायचे, पण एडिटिंग चालू राहायचं. आणि ते घरच्यासारखे होते सगळे एडिटर सुद्धा. आरती माझी नणंद एडिटर होती. तर मला शिकवायचा प्रयत्न केला होता त्यांनी सगळ्यांनी, आणि काही सीन सुद्धा मी एडिट केले होते. पण माझ्यात तेवढा पेशन्स नाही हे मला कळलं आणि केलं थोडंफार, पण मी ते परस्यू नाही करू शकले. सो तू जेव्हा म्हणालीस ना की पेशन्स खूप गरजेचं आहे, तेव्हा मला माहितीये व्हॉट युअर सेइंग. मी तेच म्हटलं की ती जी आहे ना, तो जो पॉइंट आहे ना जिथे तुम्हाला यू स्टार्ट गेटिंग आउट ऑफ इट, तिथपर्यंत तुम्ही पोहोचलं पाहिजे. त्याच्या आधीपर्यंत ते नाही वाटत इंटरेस्टिंग. म्हणजे ते असं जास्त असं बर्डन वाटतं की हे केवढं काम आहे आणि मी किती करते, आणि मग सगळ्यांची ऍडजस्टमेंट मी का करायच्या, की त्या दिवशी शूटला सुट्टी होती का, मे बी पाऊस पडायला लागला आणि आउटडोर शूट होतं म्हणून सुट्टी, मग आणखीन शूट ऍडजस्ट झालं, अच्छा कोणाची तरी डेट नव्हती, मग आणखीन काहीतरी झालं, अच्छा तिथे तो प्रॉब्लेम, असं करत करत शूट पुढे जाऊ शकतं टू सम एक्सटेंट. पण मग ते एडिटवर तितकं जास्त बर्डन येतं ना की नाही, तुमची टेलिकास्टची वेळ तर ती आहे किंवा तुमच्या फिल्म रिलीजची वेळ तर ठरलेली आहे. मग तिथे तुम्हाला नाहीये एक्सक्यूज की आता मला पण आज जरा जायचंय ना, असं नाही एक्सक्यूज. मग तुम्ही बसा, मग तुम्हाला जमलं तर डे मध्ये करा, नाही तर नाईटला बसा आणि ते करा कम्प्लीट. तर त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी आहेत. म्हणजे त्यातल्या कामाच्या गोष्टी तेव्हाच तुम्हाला आवडतील जेव्हा तुम्हाला माहितीये की तुम्हाला कुठल्या तरी पॉइंटला तो आनंद मिळणार आहे, त्याच्यासाठी मला तिकडे जायचंय, असं आहे ते. बरं, या क्षेत्रात स्कोप किती आहे नवीन मुलांना? खूप स्कोप आहे. कारण आता काम इतकं वाढतंय, म्हणजे OTT प्लॅटफॉर्म झालेत. सुरुवातीलाही होतच, फिल्म्स आहेत, टेलिव्हिजन आहे, मग तुम्ही सिरियल्स करू शकता, तुम्ही डॉक्युमेंटरीज, टेलिफिल्म्स आहेत, ऍडव्हर्टाइजमेंट एक कम्प्लीट वेगळं फील्ड आहे,
कॉर्पोरेट फिल्म्स आहेत आणि आता नवीन OTT. म्हणजे सगळीकडे तुम्हाला ते एडिट करूनच प्रेझेंट करायचं ना. तुमची काही लाईव्ह टेलिकास्ट एखाद्या इंटरव्ह्यूचा होऊ शकतो. बाकी असं असं नाही होऊ शकत की नाही याला एडिटिंग नाही लागलं. त्यामुळे एडिट तर आहेच, तुम्हाला सगळंच करायचंय. अनलेस अँड अंटिल कुठला तरी एखादा समजा रेकॉर्डसाठी काहीतरी असं केलं की बाबा मला वन शॉट एपिसोड करायचा आहे, म्हणजे मी पूर्ण वन शॉट मध्ये तो एपिसोड केला, शूट केला, तर त्याला एडिट नाही लागलं. पण नाही तर एडिटिंग आहेच. त्यामुळे खूप स्कोप आहे या कामाला आणि वाढत जाणार आहे मला तरी वाटतंय. आता तू म्हणालीस की घड्याळाकडे बघायचं नाही. तू कसं कोप करतेस याला? ऍक्च्युली काय झालं ना, मी शिकले ज्या 2 माणसांकडे, म्हणजे एक माझे वडील जे या चित्रपट क्षेत्रात आहेत आणि ते दिग्दर्शक आहेत, तर एक ते आणि दुसरे एडिटर विद्याधर पाठारे, या 2 माणसांकडे मी शिकले. आणि तुम्ही ज्यांच्याकडे शिकता ना तिथे तुमचा बेस तयार होतो. म्हणजे आपण म्हणतो ना की लहान मुलांना पहिल्यांदाच आधी काय ते शिकवा, किंवा जे आई वडील करतात ते ती मुलं करतात, हे जे आपण म्हणतो, तसंच कामाच्या बाबतीत पण आहे असं मला वाटतं. आणि हा बेस माझा पक्का होताना मला अशी माणसं मिळाली, म्हणजे माझे बाबा म्हणजे तर बापरे, म्हणजे डे नाईट वगैरे हे त्यांच्यासाठी काहीच नाही. म्हणजे तुम्ही एकदा कामाला बसलात की बोलायचंच नाही. म्हणजे छान असे ते रात्री 11-12 वाजता सुद्धा वा वा करूया आपण, आणखीन करूया, आणखीन करूया. आणि मला असं वाटायचं की नाही नाही, आपल्याला शिकायचंय तर आपल्याला ते म्हणतायत तर केलं पाहिजे. आणि एक तेव्हा असताना मला दाखवायचंय, हा मला येतंय का, मला मग दाखवायचंय, येत असेल तर मला हे करून दाखवायचंय. पाठारे सर पण असेच झोकून देऊन काम करणारे. त्यामुळे काय झालं माहितीये, सुरुवातच अशी झाली की हे काम आहे, हे असंच आहे, तुम्ही मग ते बाकीचं सगळं विसरा. आणि ऍक्च्युली ना मग नंतर नंतर तुम्हाला काही प्रयत्न करावे पण नाही लागत की तुम्हाला ते विसरायचे. तुम्ही खरंच विसरता बाहेरचं जग. तुम्ही त्या 4 रूम्स मध्ये समोर मॉनिटर आणि खालती कीबोर्ड आणि ती टाइमलाईन, हे तुमचं जग होऊन जातं. आणि त्याच्यामध्ये कळतच नाही. म्हणजे असं मी बघितलं आणि 8 वाजले ना, तर तो 8 माझ्यासाठी एक नंबर असतो. त्या 8चा नक्की अर्थ काय तो मला कळलेलाच नसतो. असं ते करायचं सुरुवातीला. आणि खूप मी म्हटलं तसं की क्रिएटिव्हिटीची एक मजा आहे की तुम्ही ते क्रिएटिव्ह काम जेव्हा करता ना, तेव्हा तुम्ही फ्रेश होत जाता. यू फील हॅपी, यू फील व्हेरी, काय म्हणता येईल की मी केलं आज हे, असं मला वाटतं. जे मला हवं होतं, मला असं काहीतरी काम हवं होतं की जे मी करू शकेन, ज्याच्यात छोटासा का होईना एक कोपरा माझा असू दे, की हे मी केलंय काम. ते जेव्हा तुम्हाला मिळत जातं ना, तेव्हा मग तुम्हाला स्वतःलाच इच्छा नसते की अच्छा आज हे आहे का, हे गेट टुगेदर आहे का, नाही मला नाही जमणार यार, मला काम आहे, कारण मला तिथे जास्त आनंद मिळतोय तुला. तर मग ती पहिली वर्ष काही जी असतात ना, आणि काय होतं ना, सुरुवातीला हे सगळं खूप नवीन होतं माझ्यासाठी. त्यामुळे मला ते खूप गोष्टी असायच्या ज्या शिकायच्या आहेत मला, आणि त्या डोक्यात ठेवायच्या आहेत. तर मला ते सोडायचं नसायचं की ते समजा मी फोनवर बाहेर बोलले तर मग माझी ती लिंक तुटेल कामाची. त्यामुळे मला त्याच्यातच राहायचं असायचं. मग ऑब्व्हियसली तो वेळ द्यावा लागतो जास्तीचा आणि करावं लागतं. आणि आता थोड्या वर्षांनी ती एक सवय होते की नाही ठीक आहे, म्हणजे जरी मी मध्ये फोनवर बोलून आले तरी मी कनेक्ट होईन, नाही तर मग ती लिंक तुटेल का, असं एक जी भीती असते. त्याच्यामुळे तुम्ही स्वतःच त्याच्यामध्ये खूप जास्ती काम करण्याचा किंवा त्यातच राहण्याचा जास्त प्रयत्न करता. मग ती एक मजा आणि आनंद घेता घेता मग पुढे ते थोडंसं तुम्हाला आता जमायला लागतं की हा ठीक आहे, म्हणजे ओके आता आज एवढंच आहे ना, आज उद्या मला इथून पुढे कंटिन्यू करायचंय, तरी पण उद्या आल्यावर मग मी ते आय विल जॉइन इट फ्रॉम देअर असं. बरं, आता बोलताना आता तू म्हणालीस की बाबांबरोबर सुद्धा काम केलंयस आणि बाबा खूप स्ट्रिक्ट होते ऑफकोर्स. म्हणजे त्यांनी एवढ्या छान छान कलाकृती दिल्या आहेत, ते डेफिनेटली स्ट्रिक्ट असणारच, पण ते तुझ्याबरोबर सुद्धा स्ट्रिक्ट होते का? हो, म्हणजे एक तर डिसिप्लिन शिवाय या एवढ्या मोठ्या गोष्टी होत नाहीत ग. खूप स्ट्रिक्ट ते अदरवाईज पण होते. म्हणजे आम्ही जे लहानाचे मोठे झालो ना,
तेही कारण ते घरीही खूप स्ट्रिक्टच होते आणि त्या स्ट्रिक्टनेसची आम्हाला पहिल्यापासून सवय होतीच. मुलगी म्हणून काही सूट द्यायची का? अजिबात नाही. म्हणजे हेच एक वाक्य कांचन नायक नावाचे खूप मोठे डायरेक्टर होते, जे बाबांकडे असिस्टंट होते. आणि ते एकदा मला म्हणाले होते, की "भक्ती मला ना तू बाबांचं काही काम एडिट करताना मला बाजूला येऊन बसायचंय. कारण मला माहिती आहे ते किती स्ट्रिक्ट आहेत. मी तो अनुभव घेतलाय. तर मला हे बघायचंय, की मुलगी म्हणून थोडे तरी कुठेतरी ते सॉफ्ट होतायत का?" तर मी त्यांना म्हटलं, "तुम्ही जरूर येऊन बघा, कारण मला अजिबात कुठेही असं काही लीवे नसतो, कुठेही सूट नसते मुलगी म्हणून." म्हणजे पाठारे सर म्हणायचे, की आपण आता दिवसभर काम करतोय, ही शिकतीये तर आता रात्र झालीये तर हिला जाऊ दे घरी. आणि बाबा म्हणायचे, "नाही, नाही, तिला हे पण शिकायचंय, की घड्याळ नसतं बघायचं काम करताना. आपण कसे डे नाईट काम करतो, तिला हे करायचंय ना काम, मग तिला हे पण शिकू दे." असं उलटं बाबा म्हणायचे, की नाही तिने बसलं पाहिजे. तर असा स्ट्रिक्टनेस खूप होता. म्हणजे सुरुवातीपासून तो फॅमिलीमध्ये पण होता आणि तो कामामध्ये पण होता. आणि म्हणजे गमतीचा भाग म्हणा किंवा पण ही खरी गोष्ट आहे, की त्यांचं काम मी केल्यानंतर मी एकदा तरी आजारी पडायचे. इतकं ते मला भारी पडायचं सगळं काम. कारण तिथे अजिबातच काहीच एक्सक्यूज नसायचा, ऑप्शनच नसायचा. तेव्हा ते एम-ए-टी चालवायचे आणि मी त्यांच्या मागे बसून कामाला यायचे. तर हे सकाळी 7 वाजता निघायचं, तर मी कुठून म्हणणार आहे, की आपण 9 वाजता बसूया, असं होतच नाही. मग त्यांच्याच बरोबर यायचं, त्यांच्याच बरोबर रात्री 2, 3, 4 कधी घरी जायचं. असा स्ट्रिक्टनेस खूप होता. आणि मला ना आता एक गोष्ट तुला आवर्जून सांगायची आहे, की एक त्या काळच्या लोकांमध्ये ते असेल किंवा मला असं वाटतं मराठी घरांमध्ये ते असतं की काय कोणास ठाऊक, की फार ना ॲप्रिशिएट करायचं नाही, खूप कौतुक नाही करायचं. काय माहिती नाही डोक्यावर चढून बसतील का असं वाटेल, तर मुलांचं जास्ती कौतुक नाही करायचं. तर असं कधी खूप कौतुक त्यांनी केलंय किंवा खूप छान म्हटलंय, असं कधीही झालेलं नाहीच आहे फारसं. जे मला तुला थँक यू म्हणायचंय त्याच्यासाठी, की जे तू त्यांना दिल के करीबमध्ये जो प्रश्न विचारलास आणि फर्स्ट टाईम मी त्यांच्या तोंडून माझ्याबद्दल किंवा माझ्या बहिणीबद्दल ज्या गोष्टी ऐकल्या, ह्या फर्स्ट टाईम आम्ही दिल के करीबमध्ये ऐकल्या. त्यांच्या डोळ्यात पाणी होतं गं. हो. आणि आमचे म्हणजे मीही ते ऐकताना माझ्या डोळ्यात पाणी आलं होतं, की असं फर्स्ट टाईम मी ऐकलं, की बाबा अच्छा आमच्याविषयी काहीतरी बोलतायत. म्हणजे ह्याच्या आधी मला आठवतंय, की एका कुठल्यातरी कार्यक्रम असा तो कार्यक्रम होता, इंटरव्ह्यू नव्हता. तिथेही बाबांच्या हस्ते अनेक जणांना पुरस्कार होते. त्याच्यात मला पण एक पुरस्कार होता. हां. आणि तिथे त्यांना हा प्रश्न विचारला, की तुमच्या मुलीबद्दल तुम्हाला काय सांगायचंय? त्यांनी खूप शिताफीने तो विषय फारसा काही एखादं वाक्य वगैरे बोलून तो बाकीच्यांचं त्यांनी खूप कौतुक केलं. अच्छा. आणि ही पद्धत आहे त्या लोकांची, त्यावेळच्या लोकांची असेल. आणि मला त्याची आता सवय पण आहे, कारण इतकं सगळं माहिती आहे आपल्याला, की नाही ते मनात असतं त्यांच्या सगळं. आईची गोष्ट वेगळी होती. आई पण कौतुक अशी भरभरून तोंडाने नाही करायची. पण तिच्या चेहऱ्यावर इतकं दिसायचं ते असं एवढा आनंद आणि इतकी एक्सप्रेशन्स असं. बाबांचं म्हणजे खूप संयत ना, त्यामुळे तो असं एक्सप्रेशन्स पण जास्ती नाही दाखवायची, शब्द पण जास्ती नाही. तर ते फर्स्ट टाइम दिल के करीबमध्ये मी ऐकलं, की अच्छा बाबा माझ्याविषयी काहीतरी बोलतायत आणि खूप भरून आलं. खूप म्हणजे त्याच्याबद्दल थँक यू सो मच. अरे. नाही ते भरभरून बोलत होते तुम्हा दोघींबद्दल आणि तुझ्या आईबद्दल. म्हणजे त्यांना किती बोलू आणि किती नको असं झालं होतं. मला असं वाटतं कदाचित त्यांना म्हणजे आता आई असताना तर आपण कधी असं मी म्हटलं तसं, की त्यांचा तो स्वभावच नाही, की असं समोरही अ, आमच्याकडेही आमची स्तुती करायची हा स्वभाव नाही आणि आमच्या मागेही आमचं काही चांगलं बोलायचं मुळात हा स्वभाव नाही. म्हणजे काही वाईट विचार आहेत असं नाही मला म्हणायचं. पण ते एक्सप्रेस करण्याची पद्धतच नाही. तर त्यांना कुठेतरी ते वाटलं, की अरे मी कधी असं बोललो नाही, कधी एक्सप्रेस नाही केलं. त्यामुळे ते खूप खूप भरभरून आईविषयी पण बोलले. जे पण खूप असं म्हणजे आतून आलं होतं. म्हणजे तो तुम्ही दिल के करीबमध्ये सगळ्या अशा आतून दिलातून गोष्टी काढता मला असं वाटतं. आपले वडील राजदत्त अं,
आई सुद्धा गुलाब सराफ हो म्हणजे सीमा देवांची बहीण ना, हो सख्खी. हो अ, बाबांबरोबर काम करत असताना आपण एवढ्या मोठ्या हस्तीबरोबर काम करतोय, याचं दडपण यायचं का गं? अ, सुरुवातीला जेव्हा कामाला सुरुवात केली हं, तेव्हा दडपण असं नव्हतं. हं, फक्त म्हणजे समजत नव्हत्या गोष्टी. हं, म्हणजे हं, काय करतोय आपण, काय नक्की बघायला आलोय, काय शिकायचंय तेच समजत नव्हतं. हं, कारण हं, एडिटिंग ही अशी पटकन समजण्यासारखी गोष्ट नाहीये. त्याच्यात तुम्हाला खूप वेळ द्यावा लागतो आणि हं, मग हळू शिकतो. हं, पण काय झालं माहितीये, जेव्हा मी काम करायला लागले, तेव्हा आजूबाजूला इतके लोक भेटायचे हं, आणि ते बाबांबद्दल इतक्या गोष्टी हं, सांगायचे. हं, म्हणजे आम्हाला जे बाबा माहिती होते ना, ते अर्थातच एवढे मोठे चित्रपट, त्याचे दिग्दर्शक आणि तो जो एक एक दुरून बघितलेला जो असतो. दुरून मी हं, का म्हणते माहितीये, कारण बाबा असूनही ते दूर खूप होते आमच्या. म्हणजे हं, ते कामात इतके असायचे, हं, ते घरी फार कमी यायचे, आम्हाला हं, फार कमी भेटायचे. तर आम्ही आपले हां, आता बाबांचा चित्रपट लागलाय, मग तो हं, बघायला जायचं. हं, मग त्याच्या प्रीमियरला मग आम्ही असे बाबा म्हणजे कधी आम्ही कधी नाही गेलो. आमचे नातेवाईक, हं, सोसायटीतले, हं, मग समजा ट्रायल्स असतील तर माझ्या फ्रेंड्स, आमचा ग्रुप जायचा बघायला. हं, असे आम्ही सगळे एकत्र जायचो. आणि मग असं वाटायचं, की अरे, इतकं सुंदर चित्रपट केलाय माझ्या बाबांनी किंवा हं, त्यांना अवॉर्ड मिळायचं. हं, दरवर्षी अवॉर्डसाठी जायचो. हे सगळं होतं. हं, पण त्याच्याही व्यतिरिक्त खूप काही गोष्टी जेव्हा मी काम करायला लागले, तेव्हा लोकांकडून मी ज्या ऐकल्या, हं, त्यामुळे मला ते अजून खूप जास्त समजायला लागले. म्हणजे हं, अशा गोष्टी ऐकल्या हं, आणि दिग्दर्शक म्हणून ऐकल्या आणि माणूस म्हणून पण ऐकल्या. हं. त्यामुळे एक खूप अभिमान आणि म्हणजे असं दडपण नाही जाणवलं. फक्त असं नेहमी वाटतं, की कोणीतरी मला नेहमी म्हणालं, मनीषाताई परवा म्हणाली हं, गमतीने, हं. "अच्छा दत्ताजी येतायत ना दिल के करीबसाठी, थांब मग आमचा पहिला प्रेफरन्स त्यांना, तू नाही हां, तू बाजूला." तर म्हटलं, "अगं अख्ख्या मराठी चित्रपटसृष्टीला माहिती आहे, की ते कुठे आहेत." आणि मला नेहमी म्हणजे मी जेव्हा शिकायचा प्रयत्न करते आणि असं वाटतं, की अच्छा आता मला इथपर्यंत जायचंय. हं, की त्यांनी दाखवलेल्या गोष्टी, त्यांनी शिकवलेल्या गोष्टी मला जमतायत का? जमल्यात का? हं, हा विचार करत मी एका पॉइंटपर्यंत पोहोचते हं, आणि ते क्षितिजासारखं असतं झालेलं, की ते हं, अरे अच्छा बाबा अजून तिथे आहेत ना, अजून ते हं, पुढेच आहेत ना, म्हणजे अजून मला त्यांच्यापर्यंत जाईपर्यंत ते अजून पुढे गेलेलेच असतात, की हं, आज ह्या वयात सुद्धा ते हं, म्हणतात मला दिग्दर्शन करायचं आहे, हं. मला नवीन काहीतरी एखादं प्रोजेक्ट करायचंय. त्यांना ॲक्टिंगचे रोल्स येतात, ते ॲक्टिंग करतात. 92 हां. तर त्यामुळे मी म्हटलं बापरे! तसं, की ते क्षितिजासारखं असं पुढे गेलेलं असतं. असं हात नाही लावता त्या कामाला, ते की अजूनही काम ॲक्टिंग करतायत. ॲक्टिंग करतात ते. आणि आता शेवटचा त्यांचा चित्रपट सुभेदार ना? सुभेदार दिग्पाल लांजेकरनी हां. त्यांना एक छोटासा पण छान रोल हां, दिला हां. आणि खूप त्यांची काळजी घेतली तिथे सेटवर. हं, अख्खं युनिट अगदी हं, त्यांना अगदी धरून हाताला असं तसं, "तुम्हाला खाली बसता येईल का? हं, नाहीतर आपण तुमची अशी जरा इथे बसण्याची सोय करूया." हं, इथपासून हं, सगळं हं. आणि त्यांनी तो रोल केला आणि म्हणजे मला इतकं छान वाटलं, की त्यांच्या आवडत्या सगळ्या ॲटमॉस्फिअरमध्ये जाऊन त्यांनी ते काम हां, करणं, मग हां, डबिंगला जाणं हां. आणि हे सगळं त्यांच्यासाठी इतकं हं, कारण ते तेच जगलेत. अख्खं आयुष्य म्हणजे त्यांचं हेच आहे सगळं. हं, म्हणजे त्यांना विचारलं, की "तुम्हाला घरचे काही क्षण आठवतात का? हं, आणि तुम्हाला कामातले आठवतात का?" तर मला वाटतं त्यांना कामाचे क्षणच आठवतील. घरातले कितपत आठवतील मला माहीत नाही. हं. तर हे सगळं खूप शिकण्यासारखं आहे त्यांच्याकडून. म्हणजे अजूनही त्यांनी ती कामासाठी म्हणजे आज लोकांना मी जेव्हा ऐकत असते, की नाही आता खूप झालं ना, आता म्हणजे आता जरा कमी करायला पाहिजे आणि हे इथे म्हणत असतात, की नाही, नाही मला काही मिळालं तर मी आत्ताही करायला तयार आहे. हं. म्हणजे मग आपल्यावरती जबाबदारी येऊन पडते, की वाह! अरे मग आपण तर बोलायचंच नाही काही. हे दिग्दर्शक राज दत्त आणि घरातले तुझे बाबा हं. याच्यामध्ये काय फरक सांगशील? अं, मला असं वाटतं तसंच आहे. म्हणजे दिग्दर्शनात जसे आहेत ना ते, तसेच ते घरातही आहेत. हं, घरात ते असले, की ते दिग्दर्शनाबद्दल आणि त्या कामाबद्दल अजिबात बोलायचे नाहीत कधी. हं, म्हणजे हं, तो विषय कधीही घरी निघायचा नाही. हं, हं,
आणि घरी असले की त्यांना स्वयंपाकाची आवड होती. त्यामुळे घरी असल्यावर ते स्वयंपाकघरात, मग कुठे भाजीच कर, कुठे भाताचाच काहीतरी वेगळा प्रकार कर, असे ते असायचे. कमी बोलणं दोन्हीकडे होतं, स्ट्रिक्टनेस दोन्हीकडे होता आणि साधी राहणी आणि चांगले विचार. म्हणजे चांगले विचार म्हणजे म्हणतात ना ते सिम्प्लिसिटी मध्येच मोठेपण आहे. असा तो एक म्हणजे मूर्तिमंत आहे ते उदाहरण माझ्या डोळ्यासमोर, की त्यांना खूप साधं राहायला आवडतं, पण त्यांच्या कलाकृती बघितल्या तर खूप एकातून एक खूप शिकायला मिळतं. तसंच घरात पण होतं. आणि कामाला गेले असले की घराचा पूर्ण विसर पडायचा. पण घरी असले की काम मात्र आठवत असायचं. कामाचा फोन आला की लगेच कामाला, असं ते असायचं. पण ऑलमोस्ट सेम सारखंच आयुष्य दोन्हीकडे आहे असं मी म्हणेन. भक्ती, तुझं पहिलं स्वतंत्र काम कोणतं? मी दूरदर्शनवर कॉन्ट्रॅक्ट बेसिसवर काम करत होते. आणि तिथले एक एडिटर ज्यांना एक भोजपुरी फिल्म करायला मिळाली होती, जी ते आजारी पडले म्हणून त्यांना करता आली नाही आणि त्यांनी मला ते काम दिलं. तर माझं पहिलं स्वतंत्र काम जे असं बाहेरून आलं, म्हणजे कसं, आता बाबांच्या बरोबर मी कामं सुरुवातीला केली, पण ते तर आहेच ना, म्हणजे बाबा आहेत तर त्यांचं एडिटिंग मी करणारच होते, विद्याधर पठारे मला ते देणारच होते. कुठलाही काही रेफरन्स नसताना जे मला मिळालं काम ते होतं, जे भोजपुरी फिल्म होती. आणि त्यांनी मला विचारलं की तुला भोजपुरी येते का? तर मी म्हटलं मला भोजपुरी येत नाही, पण मला कॉन्फिडन्स आहे की मला चित्रपटाची भाषा आता समजायला लागली, तर त्याच्यावरून मला ते येईल आणि थोडंफार कुठे अडलं तर मी तुम्हाला विचारेन. म्हटलं तुम्ही आहातच बरोबर. आणि ते माझं पहिलं काम. आणि त्याची एक गमतीची गोष्ट अशी आहे की मी खूप एक्साइटमेंट मध्ये कामाला गेले की अरे पहिलं मला काम मिळालंय आणि भोजपुरी फिल्म आहे, तर काय मी करू आणि किती काय करू असतं ना ते सुरुवातीला, मी काय काय करू असं सगळं मनात घेऊन मी गेले. आणि दिवसभर काम करून जेव्हा मी परत आले तेव्हा माझं ते पूर्ण सगळं उलट झालेलं होतं. पूर्ण फुस झाले होते मी. कारण ते दे वर व्हेरी नाईस पीपल, पण ते कसं असतं माहितीये की असे खूप ते असतात ना की अरे मला खूप हौस आहे आणि मला चित्रपट करायचा आहे, असे ते लोक होते. तर त्यांना तो एक बेसिक जो ग्राफ असतो त्याच्या मागे काही वर्किंग असतं, काही त्याचे शॉर्ट टेकिंग असतं, शॉर्ट डिव्हिजन्स असतात वगैरे, हा सगळा त्यांनी विचार केला नव्हता. आणि त्यांनी तशा पद्धतीने ते शूट केलं होतं. आणि म्हणून एडिटिंग लेवलवर खूप प्रेशर आलं असेल. करेक्ट. कारण तुम्ही जर क्लोज टू क्लोज मला दिले नाहीयेत, तर तुम्ही मास्टर नंतर दुसरा मास्टरच मला दिलाय, मी हा कसा जॉईन करणार आहे, इथे काय करायचंय, या बेसिक गोष्टी झाल्या, अशा अनेक गोष्टी होत्या. बरं, मला म्हणजे पहिलं काम होतं, मी काय बोलणार आहे, उलट मला कोणीतरी काम दिलंय हेच माझ्यासाठी खूप मोठं होतं. तर आणि मला असं खूप होतं ना, मी सगळ्यांना मग सांगीन की मला पहिलं काम मिळालं, मग आता हे तुम्ही बघा. मला असं वाटलं मी हे काय सांगणार आहे यार लोकांना की हे तुम्ही बघा, असं मी खूप अशी मूड ऑफ होऊन घरी आले. आणि परत मी बाबांशी बोलले या विषयावर की बाबा मला खूप असं हे झालंय, म्हणजे ते काय त्यांना माहित नाही हो काही, म्हणजे त्यांनी असं त्या पद्धतीने ते केलेलं नाहीये काम, इतकं ते सिस्टमॅटिक काम नाहीये. तर म्हटलं असं कसं, आता मी काय बोलू त्यांना, ते शूटिंग करून आलेत सगळं. तर तिथे बाबा मला म्हणाले की थोडंसं, त्यांनी मला असं म्हणजे थोडं कर्टली सांगितलं की तू माझ्याकडे एडिटिंग करतेस तेव्हा तू काय करत असतेस, मी सगळं देतो ना तुला, तेच तू जॉईन करत असतेस ना, अशा कामांमध्ये जर तू काही करून दाखवलंस तर ते खरं एडिटिंग, तुला चान्स मिळालाय. म्हणाले की असं आता मी काय करून दाखवू शकते हे तू बघ, तू मला असेच शॉर्ट्स पाहिजेत आणि तसेच शॉर्ट्स पाहिजेत हे सांगणं हे एडिटरचं आत्ता तरी काम नाही, पुढे सिनियरिटी वाईज तुला विचारतील तेव्हा तू सांग, आत्ता तू मला हे पाहिजे, तुमने ये नाही किया वो नाही किया हे डोक्यात ठेवूच नको. तुला काय मिळालंय त्याच्यातून तू काय बेस्ट देऊ शकतेस हे बघ. मग मी परत दुसऱ्या दिवशी चार्ज होऊन कामाला गेले आणि आय एम शुअर की
मगाशी तू प्रश्न विचारलास ना की हे पोस्टमध्ये होतं का ग, तर मी म्हंटल की बऱ्याच एक्सटेंट पर्यंत होतं. तसं मला असं वाटतं की एक म्हणजे तो कदाचित जर 50% पर्यंत शूट केला गेला होता तो प्रोजेक्ट, तर मी डेफिनेटली तो 80-85 पर्यंत नेऊन ठेवला. वा. आता हे माझं मला माहितीये, हे काही चित्रपट बघताना कोणाला कळत नसतं की हे तिथे असं झालंय का वगैरे. पण मग मला एक कॉन्फिडन्स येतो की ओके, मला इतकं करता आलं, म्हणजे आता मला अजून पुढे जर मला 80% शूट मिळालं तर मग मला कायच करता येईल. किंवा ह्या ज्या आपल्याशी जे गिव्ह अँड टेक चालू असतं ना, त्याच्या सगळ्यासाठी या सगळ्याचा खूप उपयोग होतो. आणि मला आता असं कळलंय की कुठलंही प्रोजेक्ट ना, म्हणजे ह्याच्यातून मला काहीतरी शिकायला मिळतं. म्हणजे बऱ्याचदा मला काय केलं नाही पाहिजे हे तरी शिकायला मिळतंच. त्यामुळे असं कुठलंही वेस्ट नाही जात की अरे हे काहीच नाही, याला काहीच अर्थ नव्हता. तर ते शिक्षण चालू आहे. वा वा. आणि एखादा असं प्रोजेक्ट ज्यामुळे तुला शाब्बासकी मिळाली आहे? शाब्बासकी बऱ्यापैकी बऱ्याचदा मिळाली. पण मी 24 बद्दल आता बोलेन की जे म्हणजे एक तर सगळ्यात सुरुवातीला जेव्हा आम्हाला नेहमी सांगितलं जायचं की आपल्याकडे बजेट नाहीये. खूप बऱ्याचदा असं असतं की रिजनल फिल्म्स मध्ये, रिजनल शोज मध्ये एक पर्टिक्युलर बजेट असतं, लिमिटेड असतं. मग त्याच पद्धतीने ते शूट होतं, त्याच पद्धतीने ते एडिट करावं लागतं. फर्स्ट टाइम 24 मध्ये मी हे ऐकलं की इथे बजेटचा काही प्रॉब्लेम नाहीये. तुम्हाला काय हवंय ते सांगा, तुम्हाला कुठलं सॉफ्टवेअर हवंय, तुम्हाला कशा पद्धतीने करायचंय, तुम्ही सांगा, तसं तुम्हाला दिलं जाईल. म्हणजे एडिट सूट ठरवण्यापासून ते कशा पद्धतीने हवंय, काय हवंय, हे मला विचारलं गेलं. आणि आपण इथेच बसलोय ऑफिसमध्ये, अभिनय देव डायरेक्टर, आणि खूप मोठं काम होतं ते. म्हणजे ज्याची मला भीती पण खूप वाटत होती की आपल्याला हे निभावून नेता येईल का. कारण त्याची कामाची पद्धत खूप वेगळी होती. तो ऍड फिल्म डायरेक्टर आहे बेसिकली. सो त्याचं खूप कन्व्हेन्शनल शूट नसतं कधी. खूपशा गोष्टी म्हणजे ते रशेस बघितल्यावर माझ्या काही असिस्टंट्सनी येऊन मला विचारलं की आम्हाला याचा फर्स्ट कट नाही करता येते, आम्हाला कळतच नाहीये याचं काय करायचंय. तर बऱ्याचदा म्हणजे मोस्टली बऱ्याचदा काय सगळंच मला पूर्ण ते एडिट करावं लागलं. थोडासा म्हणजे फर्स्ट कट नाही करू मला टीम कडून मिळू शकला, अशा लेवलचं ते काम होतं. काम प्रचंड होतं. आणि जरी ते म्हणजे आज वेब सिरीज चालू झाल्या तेव्हा वेब सिरीज नव्हत्या, पण ते वेब सिरीजच्या तोडीचं काम होतं. आणि सिरियल असल्यामुळे त्याची टेलिकास्टची एक वेळ होती, त्याला डेडलाईन होती. तर मला प्रचंड बजेट मोठं असताना पण मला एक सतत भीती बॅक ऑफ द माइंड होती की माझं असं नाही ना होणार की अर्धी सिरीज झाल्यावर नाही आता मला नाही झेपते, मला हे नाही करता येते. कारण एकटीने इंडिपेंडेंटली ते एडिट पूर्ण करणं ही पण एक खूप खूप मोठी जबाबदारी असते. आणि 2 कॅमेरानी प्रत्येक शॉट शूट केलेला असतो. ते जितके होतील तितके मॅक्सिमम शॉट्स वापरायचे आहेत. ते वेस्ट नाही जाऊ दिले पाहिजेत. कारण 2 कॅमेरानी शूट केलाय, मग मला एका वाक्यामध्ये एका अँगलनी एक शब्द चांगला वाटायचा, दुसऱ्या अँगलनी काहीतरी दुसरं चांगलं वाटायचं. मग ते मला यूज करता आलं पाहिजे, ते वेस्ट नाही गेलं पाहिजे. तितकं ते जास्त काम वाढत होतं. आणि ते मला भीती पण खूप होती. आणि म्हणजे मी हे नेहमी 24 बद्दल बोलताना सांगते की जेव्हा मी माझ्या कम्प्युटरवर एपिसोड 24 जेव्हा टाईप केलं आणि त्याचा जेव्हा बिन ओपन केला, तेव्हा मला कॉन्फिडन्स आला की आता एकच एपिसोड राहिलाय, आता प्रॉब्लेम होणार नाही, आता हा तर मी नक्की करेन. म्हणजे तिथपर्यंत जाईपर्यंत मला कॉन्फिडन्स नव्हता. इतकं ते मोठं काम होतं, मोठे लोक इन्व्हॉल्ड होते, आर्टिस्ट मोठे मोठे होते, अनिल कपूर, आशिष विद्यार्थी, अशी मोठी मोठी नावं होती त्याच्यामध्ये. पण खूपच वेगळ्या पद्धतीचं काम होतं आणि त्याच्यामध्ये बजेट छान, काम भरपूर, मेहनत भरपूर, अशा सगळ्या गोष्टी मोठ्या एक्सटेंटवर होत्या. पण छान झालं. म्हणजे जेव्हा एडिट झालं, जेव्हा लोकांकडून त्याचे रिप्लाय आले, मला वाटलं होतं की फक्त यंगस्टर्सना आवडेल ही मालिका. पण अक्षरशः अख्ख्या म्हणजे
कुठल्याही एज ग्रुपच्या माणसांना ती आवडायची लोकांना. आणि लोक सांगायचे नाही नाही माझी आजी पण जाऊन बसते. म्हणजे मला इट वॉज अ सरप्राईज फॉर मी की ही आजीला आवडतीये सिरियल असं इतक्या. कारण त्या वेळेच्या मनाने ती खूप पुढची होती सिरियल. तर खूप पेस जास्त होती त्याची, खूप जास्त पेस होती. म्हणजे ज्या पद्धतीची पेस तिथे होती त्या पद्धतीत अभिनय मला म्हणाला सुद्धा की लोकांना ह्याची पेस खूप आवडतीये भक्ती. सो जितकं अर्थात हे क्रेडिट शूटिंगचं पण असतं, कारण तुम्ही शूट करताना पण ते सगळं सांभाळावंच लागतं, पण एडिटला पण खूप हे सगळं सांभाळायला लागतं. तर लोकांचे खूप छान रिस्पॉन्स यायचे, अरे 24 तू केलीयस असं असायचं, तू 24 एडिट केलीयस असा एक रिस्पॉन्स. किंवा त्याची जेव्हा अवॉर्ड्स मिळाली, ITA अवॉर्ड मिळालं, इंडियन टेलिव्हिजन अकॅडमी, इंडियन टेली अवॉर्ड अशी जेव्हा मिळाली बेस्ट एडिटिंगसाठी, तर मग ह्या सगळ्या मेहनतीचं एक चीज झालंय असं वाटतं. आणि मग तुम्ही म्हणजे सीझन 1 ला मी म्हटलं बापरे नाही बाबा आता ह्याच्या पुढे ना हे करता येईल असं वाटत नाही, पण सीझन 2 आला, केला आणि तर जमला. कम्प्लीट करू शकले. तर ही म्हणजे हे ना रोज स्वतःला नवीन शोधणं आहे थोड्याफार प्रमाणामध्ये, की रोज यू फाइंड युअर सेल्फ आणि यू कीप ऑन मुव्हिंग असं आहे. या व्यतिरिक्त तुला तुझं आवडलेलं काम कोणतं? मला माझं आवडलेलं काम जे माझं चालू असतं ना ते मला आवडत असतं त्यावेळी. म्हणजे आत्ता मी करतेय तर मी आता समजा मी द पोर्ट्रेट नावाची फिल्म करतेय, तर मला राईट नाव आत्ता ती खूप आवडते. मग त्याच्यानंतर जेव्हा नवीन काम सुरू होतं तेव्हा मला ते आवडत असतं. त्यामुळे असं नाही सांगता येत मला की एकच ते काम मला खूप आवडलं. ऍक्च्युली ना त्याच्या मागचे अनुभव जे असतात ना, ते काम करतानाचे अनुभव, दॅट मॅटर टू मी द मोस्ट. कारण नंतर ना ते सगळं जाणवत असतं आपल्याला की अरे आपण कसं काम केलं ना, त्यावेळी इतके प्रॉब्लेम्स होते आणि त्यावेळी इतके टेक्निकॅलिटीज मध्ये नव्हतो आपण, मग त्या टेक्निकल गोष्टी आपण शिकलो, मग ते नवीन नवीन काय काय त्याच्यामध्ये टाकत गेलो. अशामुळे असं एक नाव नाही सांगता येत. कामासाठी फोन आला ना की पहिलं वाक्य असतं मॅडम बजेट कमी आहे. सो हा प्रॉब्लेम तुम्ही फेस करता का? म्हणजे पोस्ट प्रोडक्शनला जर का बजेट कमी असेल एडिटिंग लेवलला, तर त्याचा त्रास होतो खूप? आम्ही हा फेस करतोच. मला असं वाटतं आम्हीच सगळ्यात जास्त करतो असं वाटतंय मला. कारण नेहमी असंच असतं. मी म्हटलं तसं की एक 24 सोडली तर मला असं वाटतं की म्हणजे मोस्टली असंच म्हणतात की नाही बजेट नाहीये. तर त्रास होतो असं नाही, कारण ज्या गोष्टींची आपण तयारी ठेवायला पाहिजे त्याच्यात ही एक गोष्ट पण आहे की तुम्हाला प्रोजेक्ट वाईज ते मिळणार आहे. कुठल्या पद्धतीचं प्रोजेक्ट आहे, त्याचा एक आवाका केवढा आहे, त्याच्यात तुम्ही किती टीम घेऊ शकताय. मग काही वेळेला असं असतं की आता समजा फिल्म आहे तर त्याच्यामध्ये टीम पण तुमची छोटी असते, एक 2 असिस्टंट्स किंवा मॅक्सिमम 3. पण तुम्ही एखादा डेली शो करताय तर तुमची 6-7 जणांची टीम असते. मग त्याप्रमाणे पण हे बदलत जातात. तर थोडाफार कधी कधी होतो पण त्रास, नाही असं नाही, पण इट्स दी पार्ट अँड पार्सल ऑफ युअर लाईफ की तुम्ही हे एक टेक्निकल काम तुम्ही ऍक्सेप्ट केलेलं आहे आणि त्या पद्धतीने तुम्हाला मिळणार आहे. म्हणजे आता सडनली ऑल ऑफ अ सडन मी एक छान डॉक्युमेंटरी केली होती. एक खूप म्हणजे रशिदा मला वाटतं तिचं नाव होतं. ती विमेन इन ब्लू बेरेट्स नावाची तिने डॉक्युमेंटरी केली होती आणि ती खूप मोठ्या लेवलला म्हणजे नायजेरियाला जाऊन तिने ते शूट केलं होतं की एक पूर्ण लेडीज पोलीस टीम आपल्या भारतातून नायजेरियाला गेली आणि 1 वर्ष राहिली आणि त्यांनी ते सगळं कसं हँडल केलं तिथल्या गोष्टी, ह्याच्यावरती फिल्म होती. आणि नेटफ्लिक्सला आहे ती? नाही, नेटफ्लिक्सला नाहीये, मला असं वाटतं युट्यूबला असेल. अच्छा, ओके. तर ती डॉक्युमेंटरी आहे, डॉक्यू ड्रामा म्हणता येईल कदाचित, अशी ती आहे. आणि डॉक्युमेंटरीज या मुळातच अशा फार, कारण ते फिक्शन नसतं ना, ते इट्स अ रिअल स्टोरी. त्यामुळे त्याच्यामध्ये खूप असं इंटरेस्टिंग किंवा गाणीच आहेत असं वगैरे नसतं. तो एक वेगळा विषय असतो, त्याला वेगळ्या पद्धतीने हँडल करायचं असतं.
आणि सडनली वेन शी सेड की अरे आमचं बजेट हे आहे, जे माझ्या एक्सपेक्टेशन पेक्षा खूप जास्त होतं. तर असे सडन शॉक्स पण मिळू शकतात कधी कधी, की अरे मला डॉक्युमेंटरीला एवढं बजेट एक्सपेक्टेडच नव्हतं, म्हणजे मला विचारलं असतं तरी मी बोलले नसते एवढं. तर हे पण असतं. आणि कधी कधी तुम्ही विचार करता त्याच्यापेक्षा खूप कमी बजेटमध्ये पण तुम्हाला काम करायला लागतं. पण मी असं ठरवते की आत्ता मी किती बिझी आहे, म्हणजे आता समजा माझ्याकडे 4 कामं ऑलरेडी चालू आहेत, तर मला 5वं करणं एनिवेज कठीण आहे. तर मग मी त्याला नाही सांगेन. पण समजा मी आता फ्री आहे, तर ठीक आहे ना, बजेट कमी असलं तरी माझं एक काहीतरी काम चालू आहे ना, मी कशात तरी इन्व्हॉल्ड आहे ना, सो फाईन. त्यामुळे मग त्रास होतो असं नाही. मग त्या कामासाठी तुम्ही ते काम करा. अच्छा, अच्छा. बरं, तुझं जे काम आहे ते तुला बसून करावं लागतं आणि तासंतास बसावं लागतं. दिवस नाही, रात्र नाही, हे सगळं म्हणजे हे खूप हार्ड वर्क आहे. तर त्यासाठी तू तुझ्या तब्येतीची काळजी कशी घेतेस? किंवा कशी घ्यावी एखाद्या एडिटरनी? मी कशी घ्यावी ते सांगते, कारण कशी? कारण मी नाही घेतली ना, त्यामुळे माझे गुडघे दुखायला लागलेत आता हळूहळू. हं. पण पण आता मग ते सगळं मग आलं, की अच्छा असं होतंय का? मग त्याच्यासाठी मी काय हं, करू हं, वगैरे. हं, तर मी योगासनांचे क्लासेस सुरू केले आहेत, हं, की बाबा नाही थोडंसं एक अगदी रोज समजा नाही जमलं कामामुळे, हं, तरी 1 दिवसाआड का होईना, 2 दिवसाआड का होईना, पण सकाळी योगासनं. हं. अ, महत्वाची गोष्ट 2 मला वाटतात, की पाणी पीत राहिलं पाहिजे कामात, जे तुम्ही विसरता. आत बरोबर. तुम्हाला तहान लागत नाही हं. आणि लक्षात पण राहत नाही, की आपल्याला पाणी प्यायचं आहे. थँक यू. माझ्या पण नाही हो, राहत आपण बोलतोय लक्षात. आणि हो, पाणी नाही हो. प्यायलेलो. तर पाणी पीत पीत राहिलं पाहिजे मध्ये-मध्ये. आणि थोडंसं जे बसून आपण इन्व्हॉल्व होऊन काम करत असतो ना, त्याच्यात एक असं काहीतरी ठेवलं पाहिजे मनात स्वतःच्याच, की म्हणजे मी आता ते सुरू केलंय, की एक सीन झाल्यानंतर तरी ॲटलीस्ट उठून मी अ, कुठेतरी जाऊन येईन, एक चक्कर मारून हं, येईन हं, किंवा तिथल्या तिथे रूममध्ये मी फिरेन. हं. कारण काय होतं, की अच्छा तुम्हाला बाहेर जाऊन सिगारेट पण नाही फुंकायची आहे, तुम्हाला कोणाशी गप्पा पण नाही मारायच्या, तर मग करायचंय काय? तर मग पुढचा सीनच एडिट करूया. हां. तसं न करता हं. काहीतरी मुद्दामून हं. आवर्जून, की त्या हं. स्क्रीनवरचे तुमचे डोळे हटले पाहिजेत बरोबर आहे, त्याच्यासाठी. बरोबर आहे. आणि थोडंसं हातापायाला काहीतरी बाहेर एक पॅसेजमध्ये तुम्ही व्हरांड्यात जाऊन चक्कर मारून हं, आलात. मे हं, बी कोणाला तरी फोन केला किंवा ह्या 2-3 गोष्टी मला खूप महत्त्वाच्या वाटतात. हं, थोडंसं कमी खाणं नॉर्मल ह्याच्यापेक्षा मला वाटतं हं, हे सांगायची गरज नाही. कारण तुम्ही इतके बसलेले असता, की तुम्हाला भूकच लागत नाही. त्यामुळे तुम्ही हं, नॉर्मल खाण्यापेक्षा कमी खाता. माझं तरी असं व्हायचं, हं, हं, की मला हसायचे माझ्याबरोबर काम हं, करतानाचे, हं, की आमचा जो नाश्ता असतो ते तुझं जेवण असतं असं हं, वगैरे. हं, आणि तरीही असेच दिसतो, म्हणजे काय तो तुम्ही स्लिम बिम दिसत नाही. हं, पण अशा ह्या 3-4 गोष्टी मला असं वाटतं महत्त्वाच्या आहेत. या डेली बेसिसवर पाळल्या पाहिजेत. हं. आता पाणी पिते मी. हां. त्या कामाच्या ह्याच्यामध्ये मला सुद्धा लक्षात राहत नाही पाणी पिणं. सो मी सुद्धा तू जसं ठरवलंयस ना, की नाही एखादा सीन झाला, की बाहेर जायचं आणि फिरून यायचं किंवा हं, कॉल करायचा जे काही. हं. तसं मी ठरवलेलं आहे, की दिवसाला एक तरी 7-8 तरी मिनिमम सीन असतात. कधी 10-12 सुद्धा असतात. सो आपण जेव्हा चेंज करायला आतमध्ये येतो किंवा प्रत्येक सीन संपल्यानंतर 2 ग्लास पाणी प्यायचंच. ओह! अच्छा. सो किंवा आपण साडी चेंज करायला येतो. करेक्ट. सीन चेंज झाल्यावरती कॉस्ट्यूम चेंज होतात. सो त्यावेळेला त्या चेंजमध्ये 2 ग्लास पाणी हं, पिणे, हं. बसून पाणी पिणे हे असं मी ठरवलंय. होत नाही तेवढं, पण मी ठरवलंय. मी ठरवते खूप गोष्टी. मी पण ठरवलंय. कितपत होतंय ते बघू नंतर आता. बघ ती खूप मज्जा आली तुझ्याशी बोलून. मला पण खूप मस्त वाटतंय. मी सांगितलं तसं सुरुवात पण छान गिफ्ट्स वगैरे हं, गुडी-गुडी झाली आणि खूप आपण असं म्हणजे छान इंटरॅक्ट होतंय. म्हणजे हं, आपण खूप अशा इतर वेळी आपण आपापल्या कामात असतो, हं. भेटतोच असं हो, नाही. हो, पण हो. इथे गप्पा मारताना वाटत नाही तसं. हो ना, की फार ओळख नाहीये हां, वगैरे. हां. असं मला असं एकदम खरंच वाटतं, की तू खूप दिल के करीब आहेस. मला तर दिल के करीब आहेच तुमचा शो. आणि अभिनव सरांना, तुझ्या भावाला थँक यू सो मच. कारण त्यांच्या स्टुडिओमध्ये आपण इथे बसलोय. रमेश देव प्रोडक्शन्स हो, बरोबर? हो. आणि अतिशय सुंदर स्टुडिओ आहे. खूप छान आहे आणि स्टाफ खूप चांगला आहे. ते स्वतः येऊन आत्ता भेटले, बोलले. ते सुद्धा खूप गोड आहेत. त्यांचा इंटरव्ह्यू मला नक्की घ्यायचा आहे दिल के करीबमध्ये. नक्की, नक्की. कारण मी जेव्हा काय झालं जेव्हा मला
तुमच्याकडून फोन आला की आपल्याला तुझा इंटरव्ह्यू हा एडिट स्टुडिओत करायला आवडेल, आणि माझं नेमकं जे काम चालू आहे तिथे थोडीशी गॅप मिळाली आणि त्या लोकांनी काहीतरी इंटेरियरचं काहीतरी चेंज केलं वगैरे, त्यामुळे मला तिथे शक्य नव्हतं. तर मी अजुदाला, अभिला दोघांनाही विचारलं, म्हटलं तुझ्याकडे आहे ऑफिस, तर जर तुमचं खूप हेवी काही काम नसेल तर तुझ्या एडिट सेटअप मध्ये करू का आम्ही. तर त्या दोघांनी अगदी म्हणजे अरे कर ना, कधी आहे, तारीख सांगा मला, काय म्हणजे असं खूप मनापासून असं की अरे ये कर. आणि ऑफिस तर छान आहेच, म्हणजे ते काही प्रश्नच नाहीये. तर त्यामुळे आणि कधीही म्हणजे त्यांच्याकडे फक्त त्यांची काय अवेलेबिलिटी असेल, त्यांच्या काय डेट्स दिलेले असतील, पण त्यांना पण खूप आवडेल करायला, म्हणजे हे मीच सांगते. मला सुद्धा आवडेल. सो एनिवे, अजिंक्य सर, अभिनव सर, थँक्यू सो मच. आणि भक्ती, थँक्यू सो मच. थँक्यू. आणि तुम्ही सगळेजण ऑलवेज पाहत राहा दिल के करीब. भक्ती आणि माझं काम करण्याची पद्धत किंवा तिच्या कामाचं वैशिष्ट्य सांगणं माझ्यासाठी जरासं सोपं पण आहे आणि अवघड पण. का अवघड? तर कारण आम्ही लहानाचे मोठे एकत्र झालो. ओके, आमच्या सगळ्या भावंडांमधून आम्ही दोघं वर द क्लोजेस्ट, म्हणजे आम्ही सर्वात म्हणजे एकामेकाशिवाय जमायचं नाही आम्हाला. त्यामुळे मी तिला तेव्हापासून ओळखतोय जेव्हापासून मला कळतंय की काय, म्हणजे ती 2 वर्षांनी मोठी असल्यामुळे ती ऑब्व्हियसली मला ज्यावेळेला कळायला लागलं तेव्हापासून मी भक्तीला ओळखतो. आणि फक्त ओळखतो असं नाही, पण बहीण म्हणून ओळखतो. आणि तो आदर आणि त्याच्या व्यतिरिक्त एक जिव्हाळा, हे दोन्ही गोष्टी असल्यामुळे आम्हाला असं म्हणायला हरकत नाही की आम्ही दोघं एकमेकांचं बऱ्यापैकी आत बाहेर सगळं आम्हाला माहिती आहे. ओके, तर त्यामुळे हा प्रश्न अवघड पडतो. कारण तिच्या कामाचं वैशिष्ट्य असं आहे की ती भयानक सिन्सिअरली काम करते. भयानक म्हणजे अत्यंत सिन्सिअर. आणि सिन्सिअरिटी म्हणजे काय, तर सब्जेक्टला, म्हणजे जो सब्जेक्ट ती एडिट करते, ज्या दिग्दर्शकासाठी ती करते, तो मी असेन किंवा कोणी अजून असेल, मी तिचं जे पण काम बघितलेलं आणि पर्टिक्युलरली माझ्या बरोबर, की तिच्या सिन्सिअरिटीबद्दल म्हणजे सांगायचं झालं तर एका वेगळ्याच लेवलचं काय म्हणतात त्याला, एक दृढता किंवा एक सिन्सिअरिटी म्हणतात ना कामाची, ती मी तिच्यात बघितलेली. आणि ती मला वाटतं तिचा जो सर्वात मोठा प्लस पॉईंट आहे, नंबर 1. दुसरं म्हणजे ॲज अन एडिटर, मी 24 सिरीज जेव्हा अनिल कपूरबरोबर आम्ही करत होतो त्यावेळेला सीन्स बघताना मला वाटतं तिची जी पकड आहे ऑन इमोशन्स, की कुठले इमोशन्स असतील, ते असं नाही फक्तच म्हणजे काय म्हणतात त्याला, ॲक्शन इज ऑल्सो एन इमोशन. सो ॲक्शन असो, इमोशन असो, खूप इंटेन्स सीन असो, त्याला मला वाटतं हाताळण्याची तिची जी मॅच्युरिटी आहे ती खूप अप्रतिम आहे. मला असं कधीच वाटलं नाही की एखादा सीन बघताना की अरे परफेक्ट, जे मला हवं होतं ते त्याच्यात दिसतंय. आता त्याचा अजून एक रिझन असू शकतो की मी डायरेक्ट करत असताना कदाचित ती मला इतकी चांगली ओळखते की ज्या गोष्टी मला दुसऱ्या एडिटर्सना सांगाव्या लागतात त्या कदाचित तिला सांगाव्या लागतच नाहीत. त्या ते उपजतच तिला कळतं की बाबा हे माहिती आहे की हे त्याला असंच पाहिजे असणार आहे, आणि ते तसं असायचं. त्यामुळे ती इतकी सोपी प्रोसेस होती की काही प्रश्नच नाही. आणि तसं बघायला गेलं तर आमच्यात काय म्हणतात त्याला, आम्ही ज्या रीतीने आमचं कल्चरली, म्हणजे मी ॲडव्हर्टायझिंगचा, तिने सुरुवातच केली टेलिव्हिजनपासून, त्यामुळे आमचं जग जरासं वेगळं होतं. पण आपण म्हणतो ना की जग कितीही वेगळं असो, ज्या वेळेला 2 लोक एकामेकाला चांगली ओळखतात आणि ती एक सिंक असते, एक लिंक असते त्यांच्यामध्ये, मग त्यानंतर की कितीही वेगळं जग असेल तरी काही फरक पडत नाही. तुमचं काम इतकं सुरळीत आणि सोप्या प्रकारे होतं की ते काय प्रश्नच येत नाही. तर मला वाटतं तिचा हा सर्वात मोठा प्लस पॉईंट.